घरात सतत तणाव असतो का? मुलं ऐकत नाहीत, पत्नी वेळ पाळत नाही आणि तुम्ही दिवसा अखेर थकून जाता मानसिकरित्या. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे एका घरातला राग संपला, ओरडणं थांबलं आणि सगळ्यांनी आपली जबाबदारी शिकली. कारण कधी कधी नियंत्रण सोडणं म्हणजे हार नाही तर खरा विजय असतो. नमस्कार, मी आहे तुमचा कोच शिवाजी आणि आजचा विषय आहे घरात शांतता कशी आणावी. आपण अनेकदा प्रेमाच्या नावाखाली नियंत्रण ठेवतो, काळजीच्या नावाखाली रागवतो आणि जबाबदारी शिकवताना समोरच्याची शांतता हिरावून घेतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त तुमचा दृष्टिकोन बदलला तर संपूर्ण घर बदलू शकतं. चला एक छोटी पण आयुष्य बदलणारी कथा ऐकूया. एक दिवस बायको सहज म्हणाली, ऐका ना, मी थोडा वेळ मैत्रिणीसोबत बाहेर जाते. मोबाईलकडे बघत बसलेला तिचा पती वर शांतपणे पाहत म्हणाला, ठीक आहे, मजा करा. ती थोडी चकित झाली. नेहमीप्रमाणे उशीर करू नकोस, कशासाठी, आता गरज आहे का, असं काहीच बोल नाही. ना सुस्कारा ना प्रश्न, फक्त एक शांत ठीक आहे. काही तासाने त्याचा एक किशोरवयीन मुलगा किचनमध्ये आला. हातात निकालाचा कागद, चेहरा फिक्का. बाबा, माझे मॉक परीक्षेचे निकाल आले आणि खूप वाईट आहेत. तो तयार होता ओरडा ऐकायला. वेळ वाया घालवतोस, तुझ्या क्षमता नाही पण क्षमता आहे पण वापरत नाहीस. हे सगळी भाषणं मनात तयार होते. पण बाबा फक्त म्हणाले, ठीक आहे. मुलगा चकित, फक्त ठीक आहे? हो, पुढच्या वेळी जास्त अभ्यास केला तर चांगले मार्क येतील, नाही केलास तर सेमिस्टर रिपीट करावं लागेल. निर्णय तुझा आहे. मी दोन्ही परिस्थितीत तुझ्या पाठीशी आहे. दुसऱ्या दिवशी मुलगी घाबरत घरात आली. बाबा, मी कारला धडक दिली, मोठं काही नाही पण डेंट पडलाय. बाबा शांतपणे म्हणाले, ठीक आहे, उद्या गाडी वर्कशॉपमध्ये देऊ. राग नाही आला? रागावल्यानं कार नीट होणार आहे का? पुढच्या वेळी जपून चाललं. आता सगळ्यांनाच काळजी वाटू लागली की हा तोच माणूस आहे का पूर्वी पटकन रागावणारा, तणावात येणारा. शेवटी संध्याकाळी सगळ्यांनी विचारलं, तुम्ही एवढे बदललात कसे? तो शांतपणे म्हणाला, मला एक गोष्ट समजली आहे, प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यासाठी स्वतः जबाबदार असतो. आणि तो पुढे म्हणाला, मी आधी सगळ्यांची चिंता करायचो, सगळ्यांची काळजी करायचो. तू उशीर केलास तर काळजी, मुलांचे मार्क कमी आले तर अपराधीपणा, काही तुटलं तर राग. पण लक्षात आलं, माझ्या काळजीनं तुमच्या समस्या सुटत नाहीत, फक्त माझी शांतता नष्ट होते. मी तुम्हाला प्रेम देऊ शकतो, मार्गदर्शन देऊ शकतो, साथ देऊ शकतो, पण तुमचं आयुष्य मी तुमच्यासाठी जगू शकत नाही. निर्णय तुम्ही घ्यायचे, परिणाम तुम्ही भोगायचे. असंच प्रत्येक जण मोठा होतो. मुलगा विचारतो, म्हणजे तुम्हाला आमच्याबद्दल काही वाटत नाही? तो हसला, खूप वाटतं, पण चिंता आणि नियंत्रण यात फरक असतो. मी तुमच्यावर फक्त प्रेम करीन, पण माझी शांतता गमावून नाही. त्या रात्री घर बदललं. मुलगा अभ्यासाला बसला. ओरडा टाळण्यासाठी नाही तर जबाबदारी त्याची आहे हे समजल्यामुळं. मुलीने स्वतः कारची दुरुस्ती आणि इन्शुरन्स प्रक्रिया समजून घेतली. बायकोने घर आवरायला सुरुवात केली. सक्तीमुळे नाही तर समजुतीने. हळूहळू घर हलकं वाटू लागलं. कोणी भीतीने नाही तर जबाबदारीने वागू लागलं. कारण घरातला एक जरी माणूस शांतता स्वीकारतो तर ती शांतता सगळ्यात पसरते. आणि एक जर नियंत्रण सोडतो, बाकीचे स्वतःला नियंत्रण करायला शिकतात. आणि अशा प्रकारे शांतता प्रेमासारखी पसरते. कुणावर रागावून, दडपण टाकून, हक्क गाजून समोरच्याला नियंत्रण करू नका. त्यापेक्षा स्वतः जबाबदारीने वागा, शांत राहा आणि समोरच्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होऊ द्या. कारण खरा बदल बाहेरून नाही, तो आतून सुरू होतो. जर तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट तुमच्या घरासाठी उपयोगी आहे तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्या व्यक्तीला जे सतत तणावात असते किंवा सगळ्यांची चिंता करत असते. कॉमेंटमध्ये लिहा, मी आजपासून नियंत्रण नाही, विश्वास ठेवणार. आणि अशा जीवन मूल्यांच्या कथा, विचार आणि मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे तुमचा कोच शिवाजी. पुन्हा भेटूया एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत धन्यवाद.